सुसाईड नोटमधील सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी खलील शेख यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। रवींद्र धंगेकरांवरही कारवाई करा अशी मागणी खलील शेख यांच्या पत्नी आणि मुलाने केलेली आहे। पुण्यात खलील शेख नावाच्या बांधकाम व्यावसायिकांनी व्हिडिओ बनवत आणि सुसाईड नोट लिहित आत्महत्या केलेली आहे। माझ्यासोबत त्यांचं कुटुंबीय आहे, त्यांची पत्नी आणि मुलगा देखील आहे। तुमच्या वडिलांनी आज आत्महत्या केलेली आहे, व्हिडिओ बनवलेले आहेत, सुसाईड नोट लिहिलेले आहे। नेमकं कोण या आत्महत्येला जबाबदार आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? त्या सुसाईड नोटमध्ये जेवढे जणांचे नाव आहेत तेवढे सगळे लोक जबाबदार आहेत। सगळ्या लोकांकडनं पेमेंट यायचं होतं। बाळासाहेब शेडगे असो, विशाल केदारी असो किंवा हमीद भाई असो, त्या सगळ्यांकडनं पेमेंट येणं बाकी आहे। तर सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे कोणाकडनं किती पेमेंट यायचं आहे। आणि जे आत्ता व्हिडिओ टाकतात, बाळासाहेब शेडगे टाकतात किंवा दंगेकर टाकतात की त्यांनी कर्जबाजारी झाले म्हणून गळफास घातला, तर कर्जबाजारी झाले कोणामुळे? ह्यांच्याचमुळं ना। ह्यांनी जर पैसे दिले असते तर आम्ही कशाला कर्जबाजारी झालो असतो? पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही कर्जबाजारी झालो। रवींद्र धंगेकर पण तुमच्या वडिलांच्या आत्महत्येला जबाबदार आहे? हो। तुम्हाला तुम्ही पत्नी आहात त्यांच्या, त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलतील असं वाटलं नाही तुम्हाला? नाही ना, टेन्शनमध्ये होते थोडे होते, त्यांनी पण असं कळू दिलं नाही आम्हाला। हा, कधीच कळू दिलं नाही त्यांनी। सगळ्यांना हसून खेळूनच बोलत होते ते। हा, कोण त्रास कोण देत होतं काय वडील तुमच्या? आता ते साथीदार आहेत त्यांच्या संघ जे आता त्यांनी केले ते त्रास देत होते। तर त्यांनी आम्हाला घरात कधीही सांगितलं नाही की आम्हाला मला त्रास दिलेत म्हणून त्यांनी। आता तुमची मागणी काय आहे नेमकी? मला न्याय पाहिजे बस। ज्यावेळी यामध्ये गुन्हा दाखल होईल त्यावेळीच नेमका कोणाकोणावर गुन्हा दाखल होतोय हे सध्या पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।